नमस्कार. आज आपण टिफिनसाठी झटपट तयार होणारी मुगाच्या डाळीची सुक्की भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला एका बाउलमध्ये 1 वाटी मुगाची डाळ घ्यायचे. आता इथे मी बिना सालीची मुगाची डाळ घेतली. तुम्ही सालीची जरी घेतली तरी चालते. यामध्ये पाणी घालायचे आणि डाळीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता डाळ धुवून झाली, यामध्ये पाणी घालायचे आणि डाळीला 5 ते 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवत ठेवायची. तोपर्यंत भाजीसाठी मी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतले. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. आता जिरे मोहरी तडतडली की 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायचे. आता कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. तर मुगाच्या डाळीमध्ये कांदा थोडासा जास्त घालायचा म्हणजे चवीला छान लागतो. तर कांद्याला आपल्याला खूप जास्त वेळ परतायचा नाही, हलकासा मऊ झाला पाहिजे. आता इथे कांद्याला मी 1 ते 2 मिनिटं परतून घेतलंय. बघा कांदा छान मऊ झालाय. यापेक्षा खूप जास्त डार्क कलर करायचा नाही. आता यामध्ये 1 छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो देखील कांद्याबरोबर 1 मिनिटभर परतून घ्यायचे. त्यामध्येच तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालू शकता. आता टोमॅटोही परतून झालाय. यामध्येच मसाले घालायचे. 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अगदी थोडीशी हळद घालायचे. आता मसाल्यांना मिक्स करून घ्यायचे. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. आता मसाले छान मिक्स करून झाले. यामध्येच भिजवलेली मुगाची डाळ टाकायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. आता डाळीला मसाल्याबरोबर मिक्स करून परतून घ्यायचे. तर बऱ्याच वेळेला भाजीला घरामध्ये काय नसते आणि भाजी काय करायचं हे सुचत नाही. यावेळी तुम्ही ही मुगाची डाळ अगदी झटपट बनवू शकता. चवीला खूप छान लागते. आता इथे मसाल्याबरोबर डाळीला मी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतले. बघा मसाले डाळीला छान लागले. आता यामध्येच पाणी घालायचे. तर डाळ आपण सुकी बनवणार आहे त्यामुळे खूप जास्त पाणी टाकायचं नाही. इथे मी अर्धा कप पाणी घातले. आता पाणी टाकले की चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता व्यवस्थित मिक्स करून घेतले. यावर झाकण ठेवायचे आणि बारीक गॅसवर आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायचे. आता इथे मी बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटं डाळ शिजवून घेतले. मध्ये एक वेळेस झाकण उघडून डाळीला मिक्स करून घेतलं होतं. आता इथे बघा डाळ आपली छान शिजले. डाळीला भिजून घेतल्यामुळे डाळीला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे. इथे आपली कमी मसाल्यामध्ये अगदी पटकन मुगाच्या डाळीची सुक्की भाजी तयार झाली आहे. ही तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. तर या पद्धतीने मुगाची डाळ तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.